नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली. आता 11:15 वाजले बघा. सकाळचे 11:15 वाजले आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली. 2-3 दिवसमध्ये अजिबात व्हिडिओ घेतलेच नाही. का तर होते काही व्हिडिओ अगोदर मी शेड्यूल करून ठेवते म्हणून 2-3 दिवसाचे व्हिडिओ असेल तर मग मी मध्ये 1-2 दिवस गॅप घेते, नाही घेते, मग थोडीशी घरातले कामं करते हळूहळू जरा. आता एकदम सगळं काही होत नाही. तर कधी हे आवर, कधी ते आवर, कधी त्या घरात बरेच दिवस आवरलं नव्हतं. तिकडं पसारा पडलेला, पोरांचं काय काय, दीदीला वेळ मिळत नाही, दादाला वेळ मिळत नाही. मग जे घेतात तिकडेच टाकतात. जे त्यांचं असं ते बरोबर आवरून ठेवतात. कपडे इकडे तिकडे पडलेले असतात, काय असतं तिकडचं सगळं आवरून घेतलं. इकडे पण आवरलं आहे, पण आता हे बघा हे सगळं आवरलेलं दिसतंय. पण इथे साहेबांनी काय काय पसारा आणला आहे मला दाखवते काय. आणि पण पहिली तुम्हाला देवपूजा दाखवते. छान अशी मस्त देवपूजा झाली. देवपूजा कधीचीच झाली, पण मी दुसरे काही कामं करत होते. तर बघा अशी. आणि आपलं आज पुन्हा गुलाबाचं फूल, मोगऱ्याचे फुलं बघा किती सुंदर गणपती बाप्पाला मी गुलाबाचं फूल वाहिलेत बघा. एवढं भारी वाटतं, मस्त छान येतं. झाडाला फुलं आलं की एकदमच भारी वाटतं आपल्याला. आज साहेबांनी मला हार फुलं आणून दिलेले. तर सगळी देवपूजा छान झाली. स्वामींना पण मी अभिषेक घातला, वस्त्र चेंज केले, दुसरे घातले. आता दूध साखरेचं नैवेद्य, हार वगैरे. फुलं कमी पडतात, फुलं खूप कमी देतात. 2 हारांबरोबर एवढीशी फुलं दिलेली त्यांनी. ठीक आहे, असू द्या. दोन्हीकडे पण दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. कोळ आणले ते बांधायचं राहिले, पण अजून नाही बांधलं. तर अशी झालीत आपली ही देवपूजा. साहेब गेलेले बाहेर, दीदीला सोडायला गेले आणि तसेच पुढे गेले भायखळ्याला जाऊन काय काय घेऊन आले तुम्हाला दाखवते. बघा त्या दिवशी मी थोडेसे टमाटे आणले, बरोबर नव्हते पावसाचे. मग त्यांनी आता 2 किलो टमाटे पण आणले, तिकडनं 2 किलो बटाटे पण आणलेत. आणि जांभळं आणलेत बघा. हे 1 किलो जांभळं आणलेत. हे असे शुगरच्या माणसांना खाण्यासाठी चांगले असतात म्हणून आता ते 1 किलो जांभळं घेऊन आले. ठीक आहे, आता रोज थोडे थोडे खायचे. पहिले पण खातच होते, आता 8-10 दिवसापासून खायलाच लागलेत मी. चांगलेत मस्त. ठीक आहे, आता हे धुवून वगैरे एका डब्यात घालून ठेवते. आणि इस्त्रीचे कपडे घेऊन आले, त्यांचे कपडे दिलेले इस्त्रीला, इस्त्रीचे कपडे. आणि इकडे बघा इथं जो झाडांचा पसारा होता ना, सगळा साहेबांनी रात्री आवरला. ही सगळ्या झाडांना खतं घातले, काही काही झाडांना माती कमी होती ती पण घातली त्यांनी. आणि सगळे या आतमध्ये बघा, इकडे आतमध्ये ठेवून दिलेत. आता यातून दिसतंय की काय माहिती, सगळे झाडं आतमध्ये ठेवली. बोले लय बाहेर पसारा झालाय. ही खताची 1 पिशवी ठेवली, 1 पिशवी पूर्ण टाकून दिली झाडांना. आणि मला प्लांट वगैरे 2 कुंड्यांमध्ये लावलाय. गवतीच्या लावायचा राहिलाय थोडासा. बाकी इकडं सगळं रात्री त्यांनी क्लीन करून घेतलं. खूप पसारा झालेला इकडे. मला आज बेडशीट बदलायचं होतं, पण नाही बदललं. म्हटलं आजच्या दिवस राहू दे. आता हे सगळं आवरते, हे धुवून ठेवते आणि जेवण बनवायचं आहे. आता हे स्ट्रॉबेरीच्या बॉक्समध्ये मला हे दिले जांभळं. ठीक आहे, असू द्या. आता ताई नो मला आता सांगायला पण वाटतंय. आता शुगरच्या बाबतीमध्ये एवढी स्ट्रिक्ट झालीत ना मी. आता मला दीदीने ना बघा हे मागवलं येतं, तुम्हाला सांगते. पण मी हे आता 3 दिवस झाले घेते. मला याचा किती रिझल्ट येतोय ना हे बघून मग मी तुम्हाला ताईंना सांगेल. हे आयुर्वेदिक आहे, पण आपण जे आता मला तर काय आता ॲलोपॅथिकची औषधं चालू झालीत, गोळ्या वगैरे. ठीक आहे, त्याबरोबर पण आपण हे घेऊ शकतो म्हणून हे मागं. पण मला याचा रिझल्ट बघणार. हे कंटिन्यू 3 महिने घ्यायचं आहे, सकाळ संध्याकाळ घेतल्यानंतर. आणि त्यामध्ये काय आहे, कारलं, जांभळं वगैरे असं काय काय आपल्याला आहे, बरंच काय काय. आता याच्यात मला एवढं काही कळत नाही, पण दीदीने मागवलं ते, बोली तुझ्यासाठी चांगलं आहे. मग हे घेते, मला याचा रिझल्ट कसा आहे काय ते बघते. आणि एक आहे की साहेबांनी मला कुठला एक हे असतं मॅग्नेटवाला बेड असतोय. मॅग्नेटवाला बेड त्यांनी मला न सांगता मागवला आहे. म्हणजे गेलेले त्यांच्या मित्राचंच आहे ते, त्यांच्याबरोबर गेले आणि तो मागवला आहे. पण तो मला वाटतं काल येणार होता, डिलिव्हरी त्याची काल काही आली नाही. आज येणार. तो आल्यानंतर तुम्हाला दाखवते. का तर ते माझे जे हाडं दुखत आहेत आता, एक हाडाचा प्रॉब्लेम होत चालला आहे. तुम्हाला मागे मी सांगितलं का नाही, माझ्या लक्षात नाही राहिलं. पण जे हाताचा रिपोर्ट जो आला आहे त्याच्यामध्ये एक्सरेत काय दाखवलं, 5व्या मणक्याला गॅप पडला आहे. 5व्या मणक्याला गॅप पडल्यामुळं हा एक सगळा हात दुखतो आहे. आणि तसं काय माहिती आहे, मागे जेव्हा माझं कमरेचं ऑपरेशन झालेलं ताईंनो, त्याच वेळेला मला डॉक्टर बोललेले, आता 20 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला, तेव्हाच डॉक्टर बोललेले तुम्हाला पुढे जाऊन काही मणक्यांचे प्रॉब्लेम येऊ शकतात आता यानंतर. पण 20 वर्षानंतर आलाय म्हटल्यावर ते काय ठीक आहे. त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलेलं की थोडंसं पाठीला वरती प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे मागे. तो आत्ता आला आहे. मग आता त्याच्यासाठी त्यांनी काय केले, चला ठीक आहे, आता जे काय त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची ती तर घ्यायचीच आहे. पण तो मॅग्नेट बेड त्यांनी बऱ्याच लोकांना फरक पडला. जर मला फरक पडला तरच मी तुम्हाला सांगेल, कारण खूप महाग आहे तो. 10,700 रुपयाचा त्यांनी मागवला आहे. तर बोली चल एवढे पैसे जातात त्याच्यावर बघूया. जर ठीक आहे याच्यावर काहीतरी एक परमानंट इलाज होईल. पण जे आणि हाडं आतमध्ये दुखत असेल, जे काय प्रॉब्लेम येत असेल थोडा हाडांना,
बऱ्याच गोष्टींचंही होतं आहे, ते पण कवर होते बोलले. कारण त्यांच्या मित्राचं त्यांचंच आहे आणि त्यांच्या मित्राच्या आईने पण घेतले तर त्यांना फरक आहे. तर मग ते बोलले घेऊन बघूया, एवढे पैसे दवाखान्यात घालवतोय तर ते पण करूया. चला ठीक आहे, असू द्या, ट्राय करत राहायचं, ज्याने आराम पडेल त्याने पडेल. पण आता काय दुखण्यात एवढं टेन्शन नाही घेत आहे मी. 8-10 दिवस खूप बेकार काढले ताई ना, अक्षरशः तुम्हाला सांगते. मी एक व्हिडिओ घेत नसायची, थोडंफार काहीतरी घेतलेलं राहायचं, ते तुम्हाला मी एडिट करून पाठवायची. तर मी व्हिडिओसुद्धा घेत नसायची. ठीक आहे, आता मला एकदम नॉर्मल जेवण बनवायचं आहे. नॉर्मल म्हणजे काय, यशला उपवास आहे. कारण मी आता 3-4 दिवसातून वटपौर्णिमेच्या दिवशी व्हिडिओ घेतला, त्याच्यानंतर मी आज पुन्हा शनिवारी घेते. म्हणजे मी 3-4 दिवसाचं गॅप घेऊन घेते. तर आज शनिवारी व्हिडिओ घेते. यशला साबुदाणा बनवायचा आहे. आणि साहेब बोलले ते पण बाहेर जाणार, त्यांना ऑफिसला कुठं काही काम आहे. पण मी बोलले चला ठीक आहे, काहीतरी नॉर्मल दोघांसाठी भाकर वगैरे करते. भाकर आणि काहीतरी एकच भाजी करणार. म्हणजे काय करेल, साधी सिंपल, ती तुम्हाला दाखवते. पहिले यशला साबुदाणा बनवून ठेवते. का तर साबुदाणा आता खूप वेळा दाखवला, भरपूर वेळा दाखवला साबुदाणा. आता काही दाखवत नाही, त्याचं बनवून ठेवते. 11:30पर्यंत येईल. त्याला आंबा वगैरे कापून, दही आणि साबुदाणा त्याचं होऊन जातं आहे. उचलायला लागतं, वजनाचे कामं करायला लागते, म्हणून असं पटकन वेळेत करून ठेवलं ना, आला तर लगेच द्यायला होतं. आता हे टमाटे वगैरे, जांभळं वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये धुवून वगैरे, आणि याचा साबुदाणा बनवते. जेव्हा काय भाजी बनवेल त्यावेळेला तुम्हाला भेटते. चला ताई, तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तुमच्याशी बोलल्यानंतर किचनमध्ये आले आणि किचनमध्ये बऱ्यापैकी काम करून घेतलं. काय काय केलं ते दाखवते तुम्हाला. यशला साबुदाणा बनवून ठेवला. कमी मिरची कापून बनवते, त्याला कमी मिरची घालून त्याला साबुदाणा बनवून ठेवला. आणि ते दह्याची पिशवी डब्यात ओतून ठेवली. एक आंबा कापून ठेवला. हे बघा, हे आता मी केसर आणलेत, त्याच्यासाठी केसर आणलेले म्हटले उपवासाला होत आहे, त्याला आंबा कापून ठेवला. हे त्याचं झालं आहे. आणि आमच्यासाठी त्यांना साहेबांना डबे देण्यासाठी भाकरी बनवल्या आहे. हे बघा, रात्रीची कोबी होती, मी मला गरम करून ठेवली. हा भात फ्राय करून ठेवला थोडासा राहिलेला. आणि कारली कापून ठेवली. बघा, ही संध्याकाळी किंवा उद्या सकाळच्याला कारलीची भाजी. अशा चकल्या करून ठेवल्या. आता हे उकडून बनवेल, शिजून बनवेल कशा माहिती नाही, पण हे कारल्याला मीठ लावून असं डब्यात घालून ठेवलं. प्लास्टिकमध्येच घालायचं नाही तर लगेच स्टीलला होल पडतं. संध्याकाळच्याला छोले भिजून ठेवले यशला, काबुली चना. आणि बाकी इकडे सगळा पसारा आहे. आता ही काकडी गाजर मला खायला कापून ठेवायचं. आणि बघा, बाकीचे मनी प्लांट तिकडे लावले आणि एक मी असं इथं थोडंसं याचे 2 भाग करून इथे ठेवले किचनजवळ. एक म्हटले ठीक आहे, इथं असावं, थोडंसं काचेच्या बरणीमध्ये ठेवलं आहे. आता सगळं आवरायचं. एक भाजी बनवायची, पण ती भाजी नंतर. आता तिकडं सगळं ते आवरून घेते किचनवर. ताई येतील, आता वेळ झाला आहे, तर ते आवरूपर्यंत मी माझे एक्स्ट्राचे कामं करते. मला ज्वारीचं दळण करायचं आहे, अजून ज्वारीचं दळण वगैरे करते त्यांच्या लाद्यापासून झाल्यावर. आणि मग एक भाजी करायची, कदाचित पिठलं किंवा शेंगदाची आमटी बनवणार आहे, झिरकं. त्या दोन्हीतून एक करा, पण ते मग गरमच पाहिजे, म्हणून म्हटले सगळं झाल्यानंतर ते गरम गरम बनवेल. तर आता थोडंसं जे एक्स्ट्राच राहिले आणि ते आवरून घेते, आणि मग काय बनवते तेव्हा तुम्हाला रेसिपी दाखवते. तर आता आलेत किचनमध्ये पुन्हा. त्या बाबी नव्हत्या येईल तोपर्यंत मी माझे काही कामं होते ते करून घेतले. ते जरा आज थोड्याशा उशीर आल्या. त्यांचं खाली कुठं काही ते 8 माळ्यावर काम करतात, तिथे काम होतं, तर तिथून उशीर आल्या. मग म्हटले चला यांचं होत्या, फक्त भाजीच बनवायची गरम गरम. तर आता भाजी काय बनवते ती तुम्हाला दाखवते. हे बघा, बनवणं होते मी पिठलं, पण पिठलं नको बोले साहेब, बोले शेंगदाण्याची आमटी बनव. आता शेंगदाण्याची आमटी म्हणजे झिरकं, आमच्या गावी झिरकं बोलतात त्याला. तर त्यासाठी आता मी बघा एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या. ह्या अजिबात तिखट नाही, कोवळ्या मिरच्या नुसत्या दबतायत बघा, कोवळ्या मिरच्या. थोडंसं लसूण, जिरं, कोथिंबीरचे देठ आणि शेंगदाणे हे वाटायचे, पाणी घालून चांगलं बारीक करणार आहे. आणि फोडणीला मी थोडासा लसूण, कोथिंबीर, जिरं, मोहरी जे काही घालणार आहे, कढीपत्ता ते दाखवते. आता हे पहिलं चांगलं पाणी घालून याला बारीक करून घेते. कढई गरम व्हायला ठेवली. शेंगदाण्याची भाजी म्हटल्यावर थोडंसं तेल कमीच घातलंय. कोथिंबीर कापून घेतली आणि आपला झाडाचा कढीपत्ता आणलाय. छोटे छोटे पाने, पण सुगंध खूप छान आहे, मस्त. मोहरी काढायला डब्यात 1 पण वाटी रिकामी नाही, त्यामुळे असंच ठेवते आणि मग डब्यातूनच घेते बघा. अशी 1 चमचाभर मोहरी घालते. तर जिरं वाटायला घेतलंय, 1 चमचाभर जिरं फोडणीला, लसूण आणि कढीपत्ता. आणि सगळं मी असं पाणी घालून बारीक करून घेतलं. कोथिंबीर पण तेलामध्ये टाकते.
एकदम थोडीशी हळद आणि वाटून ठेवलेलं वाटण सगळं टाकून द्यायचं. चिमणी चालू राहिली बघा पुन्हा. गॅस फास्ट करायचा आहे आणि हे मिक्सरचं भांडं आता किती पाणी पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. भाकरी बरोबर असं पातळ असंच खायला चांगलं वाटतं. एकदम सोपी भाजी, पटकन होणारी, पिठल्यापेक्षा पटकन होते. 1 चमचा भरून मीठ बनवते. तोपर्यंतच फोन आला दीदीचा. दीदीला ब्रेक भेटला ना मध्येच तर फोन करते. तर आता जेवायला सुट्टी झाली. बघा असं झाले ते. आता फास्ट गॅस, उकळी नाही काढायची, फक्त जरा असं थोडंसं वरती उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आहे. नाहीतर मग असं फुटल्यासारखी होती आमटी. बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते. आता गरम गरम भात आणि बाजरीची भाकर. आता भात बऱ्याच वेळ झालाय लावून आणि भाकरी पण केलंय, पण ठीक आहे. तर असं इथंच 2 मिनिटं उभी राहून जरा हे होते. जास्त असं वरती बघा थोडी उकळी यायला लागली, वरती जाऊ नाही देणार आहे. शेंगदाण्याची भाजी पटकन वरती जाते. आता वरती यायला लागलेली भाजी बस. आता उकळी नाही काढायची, याच्यापेक्षा जास्त असं खळखळ नाही उकळू द्यायचं. झाले शेंगदाण्याची आमटी तयार. अगदी 5 मिनिटामध्ये होते बघा. 5 मिनिटात होणारी भाजी आहे. गॅस बंद केलाय. तर बघा आता आपली आमटी पण झाली. बाकीचं मला लगेच भांडी होती थोडीशी, लगेच ते पण आवरून घेतली. किचन पण आवरलं. ते ताई सगळं आवरून गेलेत बघा. आज चपात्या नाही म्हटल्या, चपात्या पण आहेत, त्यांना घासायला होता. आणि असं झाड मला आवडतं इथं, भारी वाटतं. हे आपलं मनी प्लांट छान वाटतं इथे. चला आता साहेबांचा डबा भरून देते. तर चला आता झालंच बनवून वगैरे. मी सकाळीच खाल्लेलं, मी नाही खाणार. जेव्हा भाकरी वगैरे झाल्या मी सलाड वगैरे कापलं. कोबीची भाजी होती, दही आणि काकडी गाजर बीट सगळं घेऊन मी खाल्लेत. आता फक्त साहेबांना वगैरे डबा भरून द्यायचा. यश पण खाऊन गेले साबुदाणा वगैरे. तर फक्त साहेबांचंच राहिले. दीदीला तर सकाळी दिलं आहे, दीदीला उपमा दिलेला आज सकाळी. आता सकाळचं दीदीचं काही जर असेल छोटं मोठं तर नाही मी रुटून घेत लवकर, का पटकन उठायचं. थोडी लेट उठते आणि तिचं आवरून देते. कारण भाजी चपाती बोलते, एक चपातीसाठी नको कुरबे करत जाऊ. मग कधी देते कधी नाही देते. असू दे, चला ठीक आहे, असू दे. आता फक्त साहेबांचा डबा भरून देते आणि आराम करणार मग. ठीक आहे, चला आता या व्हिडिओला इथं थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.